हाय मंडळी, आज आम्ही आलो आहे क्रांतीवीर चापेकर बंधू म्युझियम हे पाहायला। तर चापेकर बंधू यांचा वाडा चिंचवडमध्ये आहे, तो पाहण्यासाठी आम्ही आलो आहे। अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक असा म्युझियम आहे तिथे, आणि वाडा ही अतिशय पाहण्यासारखा आहे। आणि हा ऐतिहासिक वाडा खरंच खूप पाहण्यासारखा आहे। तुम्ही पण कधी पुण्यात आला तर चिंचवडला जाऊन हा वाडा नक्की पहा। आणि तिथे प्रत्येक ठिकाणी असे स्टॅच्यू बनवलेले आहेत। ते स्टॅच्यू इतके सजीव वाटतात ना, अगदी वाटतं की खरोखरचेच आहेत। आता हे पहा, जेवण करताना, स्वयंपाक करताना कसं छान दाखवलेलं आहे। अगदी संसार, मस्त तांब्या पितळेची भांडी। खरंच हे सर्व पाहून मन अगदी तृप्त झाले, मन भरतच नव्हते हे सर्व पाहताना। चापेकर बंधू हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचे क्रांतिकारक होते, हे तर तुम्हाला माहीतच आहे। दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव चापेकर या तिघा भावांनी ब्रिटिशाविरुद्ध सशस्त्र लढा दिला। दामोदर चापेकर आणि बाळकृष्ण चापेकर यांनी 22 जून 1897 रोजी गणेश खिंडीत रँड यांची गोळ्या झाडून हत्या केली। हा इतिहास तर तुम्हाला माहीतच असेल। तर हा सर्व इतिहास आम्हाला तो स्टॅच्यू पाहता पाहता ते सांगतही होते आणि प्रोजेक्टरवर दाखवतही होते, त्यामुळे ते बघायला आणि ऐकायला खूप छान वाटत होते। पूर्ण इतिहास त्यांचा त्यामुळे माहीत पडला। आणि वाड्याच्या प्रत्येक दालनात चापेकर बंधूंच्या सदस्यांचे स्टॅच्यू आहेत, आणि तिथे त्यांची माहितीही सांगत होते, ते काय काय घडले ते। आणि आज रविवार असल्यामुळे फार गर्दी होती, पण इतकं शिस्तबद्ध ते दाखवत होते। फक्त 30 लोकांनाच ते सोडत होते आतमध्ये। अशा त्यांनी बॅच तयार केल्या होत्या, बॅच प्रमाणे सर्वांना सोडत होते। आणि वाडा पाहून आल्यानंतर मुलीने व मुलांनी फोटोही काढले, मीही काढले त्यांच्यासोबत फोटो वाड्याबाहेर। आणि वाड्याबाहेर आल्यानंतर समोरच इतकं सुंदर असं राम मंदिर होतं ना, तेही पाहण्यासारखं। नंतर तिथून 5 मिनिटाच्या अंतरावर चिंचवडमध्ये जिजाऊ गार्डन आहे, ते तर अतिशय सुंदर होते, मोठेचे मोठे गार्डन। आणि समोरच पवना नदी वाहत होती, त्याच्यासमोरही आम्ही उभा राहून सर्वांनी फोटो वगैरे काढले, खूप एन्जॉय केले। गार्डनमध्येही सर्व फिरून अगदी मस्त असे पाहिले। मुलीने व मुलांनी माझी खूप हौस केली। असे छान छान व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत राहीन, पण तुम्ही लाईक करायला मात्र विसरू नका, कारण तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। तुमच्या एका लाईक व सबस्क्राईबमुळे मला खूप प्रेरणा मिळते। धन्यवाद।